तर वाल्मिक कराडच्या आईची तब्येत सध्या खालावलेली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करायला सांगितलंय। परळी पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईनं ठिय्या आंदोलन केलंय। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ कुटुंबीय रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, साऱ्या गोरगरिबाचे मायबाप आहेत अण्णा, कुणाचे लेकरं बाळ माणसं म्हातारे कोतारे दवाखान्याला मदत करतात, सगळ्यांनी सहकार्य करतात, गोरगरिबाला करतात आणि त्यांना जर मध्ये ठेवलं तर मग आम्ही जगायचं कशाला। आज सक्रातीचा सण आहे तर आमच्या अण्णाच बंद शाळेत ठेवले तर आम्हाला करायचंय काय? त्याच्यामुळे आम्ही कोणीच जगणार नाहीत। आमच्या अन्नासाठी आम्ही जवळ जगणं होतंय तवर जगून इथले इथं आत्महत्या करू। आज संक्रांतीचा सण आहे पण घरी संक्रांत कोणी साजरी केली? सगळे पाणी सध्या प्याला नाही, आम्ही संत केलाच नाही, आम्ही वंशीला नाही, पण आम्ही पाणी सध्या प्याला नाहीत। तसे इथं येऊन बसला अण्णासाठी। अण्णा देव माणूस आहे, त्याला बंद शाळेत ठेवलं आणि वंशायचं कशाला? आज खरं तर कोर्टात अण्णाला आणण्यात आलं होतं। तुम्हाला अपेक्षा होती का जामीन होईल म्हणून, आणि उलट त्यांना आता मकोका लावलाय त्यांच्यावरती? जामीन तर व्हायलाच पाहिजे ना, कुठल्या गुन्ह्यामध्ये सापडलेलेच नाहीत ना ते। आशा होती 14 तारखेची होईल जामीन म्हणून, सगळ्याला आशा होती। आणि जामीन करून घेण्याचा हे प्रत्येकाचा अधिकारच आहे ना। संविधानावरती आमचा विश्वास आहे, त्या पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते वाल्मिक कराड यांचे सगळे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी व्यक्त करतायत। डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण डॉक्टरांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दादा, मावशींची तब्येत जे ती खालवताना दिसते, तुम्ही काय तपासणी केली? तपासणीत काय आलं आणि त्यांना काय सल्ला दिला? सकाळी 8 वाजल्यापासून ते एकाच जागी बसून आहेत। त्यांना दम्याचा त्रास आहे आणि त्यांचा बीपी कमीच होत नाही। त्यांचा बीपी 200च्या समोर त्यांचा बीपी आहे। त्यांना गरज आहे हॉस्पिटलाइज करण्याची, पण ते ऐकत नाहीत। त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही आहे। तुम्ही सल्ला दिलाय त्यांना हो हॉस्पिटल? हो 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 आम्ही सकाळपासून इथंच आहोत। पूर्ण डॉक्टरची टीम आहे। हो, दोघं तिघं आहेत इथं पेशंट। आपण यंत्रणा काय ठेवली आहे आता? 2 ॲम्ब्युलन्स आहेत, डॉक्टरांचं पथक आहे। आम्ही तर पूर्णपणे सारखं वाच करतो इथं। डॉक्टरांचं हे पथक आहे शासकीय रुग्णालयातलं आणि सगळे डॉक्टर देखील या ठिकाणी आलेले आहेत। महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला या आंदोलनामध्ये दिसते। हे बघा, लोकांना अचानक पद्धतीनं सकाळपासून हे सगळे उपाशी आहेत, त्यांना भोवळ येते आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न जे आहेत ते इथले जे वाल्मिक कराडांचे जे कार्यकर्ते करतायत। पाणी पिण्याची विनंती जी आहे ती त्यांना केली जाते, मात्र पाणी पिण्यास तयार नाही आहेत। हे सगळे समर्थक आहेत। आपण या ठिकाणी बघताय की वाल्मिक कराड यांचे जे सगळे समर्थक आहेत, जे गावात परळीतले सगळे रहिवासी आहेत आणि त्यांना विनंती केली जाते की तुम्ही पाणी प्या, मात्र भोवळ अनेकांना येते। कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना सांभाळत आहेत। वैद्यकीय पथक जे आहे ते या ठिकाणी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतायत। वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड ह्या 75 वर्षाच्या आहेत। त्या सकाळपासून आंदोलन करतायत आणि त्यांच्यानंतर डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि ते बीपी आणि हे सगळे चेक करतायत। अर्थातच सकाळपासून हे सगळे आंदोलक इथं असल्या कारणानं अनेकांनी पाणी देखील पिलेलं नाही आहे आणि त्यामुळं त्यांना चक्कर त्यांना येते, प्रकृती त्यांची खालावतीये। वैद्यकीय पथकाकडनं त्यांना विनंती केली जाते की तुम्ही पाणी प्या, त्यांना ग्लुकोजचं पावडर देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत आहेत। जोपर्यंत आमच्या अण्णांवरचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, अशा भूमिकेत हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांभाळताना डॉक्टरांची देखील या ठिकाणी दमछाक होतीये। वैद्यकीय पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी जर शेजारीच बघत असाल तर ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी आणून लावण्यात आलेली आहे। पारुबाई कराड यांना खरं तर विनंती करण्यात आलेली होती की तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा। डॉक्टरांनी देखील तशी माहिती दिली, मात्र ते देखील हॉस्पिटलमध्ये येण्यास तयार नाही आहेत। तर इतर जे सहकारी कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेवरती दिसत आहेत। जे समर्थक सगळे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन आपल्याला या ठिकाणी करतायत। खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केला आहे आणि आता एका महिलेला देखील या ठिकाणी भोवळ आली आहे। डॉक्टर ज्यांचं पथक जे आहे त्या ठिकाणी करत आहे। परळी शहर पोलीस स्टेशनाचं हे परिसर आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हे सगळं या परिसरातलं हे दाखवावं, आंदोलनाचं चित्र दाखवावं। शेकडो समर्थक कार्यकर्ते जे आहेत ते परळीच्या या शहर पोलीस स्टेशनच्या समोर जमलेले आहेत। सकाळपासून हे सगळे आंदोलन करतायत। मागणी एकच आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे आहेत आणि ते गुन्हे मागे घेण्यात यावेत।
मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई देखील मागे करण्यात यावी, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते कार्यकर्त्यांची आहे. आणि वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजुरी कराड असतील, त्यांच्या आई पारुबाई कराड असतील, हे सगळे जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे संतोष सहा, आफताब शेख, ABP माझा, परळी, बीड. तर परळीमध्ये या क्षणी नेमकं काय चित्र आहे याचा आढावा आपण पाहिला. वाल्मिक कराड यांच्या आईची तब्येत सध्या बिघडत चाललेली आहे. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे. मात्र आंदोलनाच्या ठिकाणाहून बाहेर पडायला त्यांनी नकार दिलेला आहे. आणि केवळ त्याच नाही तर इतर अनेक आंदोलकांना सुद्धा आता भोवळ येण्याचे त्रास होऊ लागलेले आहेत. त्या दृष्टीने या ठिकाणी वैद्यकीय पथक दाखल झालेले आहे, ॲम्ब्युलन्स दाखल झालेली आहे. मात्र वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आंदोलकांनी सध्या ठिय्या दिल्याचं चित्र आहे. वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर परळी बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे. आणि ऐन संक्रांतीच्या दिवशी सध्या परळीतली जवळपास सर्व दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत. काही वेळापूर्वीच सकाळच्या वेळी संक्रांतीनिमित्त बाजारपेठा गजबजलेल्या होत्या, मात्र आता परळी बंद आहे. आणि पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंकडे आपण जाऊया. कृष्णा, आंदोलनाच्या पातळीवर अनेक घटना घडत आहेत, न्यायालयीन पातळीवर सुद्धा अनेक घटना घडत आहेत. नेमके या क्षणीचे काय अपडेट्स तुमच्याकडे? धनंजय देशमुख हे CIDचे जे अधिकारी आहेत त्यांची भेट घेण्यासाठी CID जिथे थांबलेले आहे त्या विश्रामगृहावरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि ते काही वेळातच या ठिकाणी CIDच्या जे मुख्य अधिकारी आहेत तेली यांच्याशी ते संवाद साधतील. आणि त्यानंतर त्यांच्या काही आक्षेप या ठिकाणी CIDच्या पथकाबाबत त्यांच्या होत्या. त्यांनी काही आक्षेप या ठिकाणी व्यक्त केलेले होते की जे आता जी नवीन SIT स्थापन केलेली आहे त्यावर ते असमाधानी आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. कारण की त्यांनी जे सुचवलेले अधिकारी होते ते या नव्या SIT मध्ये देखील दिसत नाहीत. आणि दुसरीकडे कालच या ठिकाणी CIDच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की आमचे वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस इथे येतील त्यावेळेस तपासाबाबतच्या ज्या तुम्हाला माहिती हवी आहे त्या अनुषंगाने आम्ही तुमच्याशी संवाद साधू. आणि त्यासाठीच धनंजय देशमुख हे CIDचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि काही वेळातच त्यांची भेट होईल आणि त्यानंतर ते समाधानी होतात का किंवा तपास जो CID करते आहे त्या अनुषंगानं नेमके ते काय बोलतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अमोल. निश्चित सध्या ही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे. आणि ज्यावेळी धनंजय देशमुख बाहेर येतील त्यावेळी ते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं असेल. कृष्णा, तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तर सध्या 2-3 पातळ्यांवर घडामोडी घडत आहेत. एकीकडे धनंजय देशमुख हे CIDला भेटायला गेलेले आहेत, दुसरीकडे परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आईची तब्येत सध्या बिघडलेली आहे, अनेक आंदोलकांना भोवळ येते. तर तिसरीकडे परळी बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे. वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड सकाळपासून आंदोलन करतायत. 75 वर्ष त्यांचं वय आहे. सकाळपासून त्यांनी पाणीही घेतलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालवलेली आहे. डॉक्टर त्यांना विनंती करतायत की तुम्ही पाणी घ्या. त्यांना ORS देण्याचा प्रयत्न जे ते केला जातो, मात्र ते पाणी घेत नाही आहेत. सगळे लोक इथं बसा, नको पाणी, नको मला पाणी पिऊन काय जगायचं या कुठवर जगू आता. महिना झाले जगायले ना, पाणी पिऊन अन्न खाऊन आज पाणी पिऊन कुठवर जगू मी. आता मला पाणी देऊ नका, काही नका. राखेलचा डबा ना अंगावर टाका फुकून द्या. तब्येत खराब होईल पण काय करायचे बाबा, वाचून काय उपयोग आहे का माझा? माझ्या लेकावर एवढे लोक गुन्हे करायले तर माझा उपयोग आहे का? एवढा लहानाचा मोठा मेले परी कष्टानं केला बाबा.
त्याचा माझा काही उपयोग झाला का? एवढा माझा 1 महिना झाला माझ्या नदी नाही, ह्याचा काही उपयोग व्हायलाय का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.